हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समचरण सरोजं सांद्र नीलांबुधामं, जगनविहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मनोजेवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. यानि कानिच पापानि जन्मान्तरकृतान्तनि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे. आकाशातं पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रति गच्छति. श्री विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा, समास दुसरा सगुण परीक्षा अ. आता मी अ का म्हटलं, कारण सगुण परीक्षेचे 4 समास आहेत. सगुण परीक्षेचे 4 समास आहेत. अ ब क ड असे ड पर्यंत सगुण परीक्षेचे 4 समास आहेत, म्हणून मी अ म्हटलं. सगुण परीक्षा अ. तर आता सगुण परीक्षेच्या अगोदर आपल्याला कुठला दिला, भायेश महाराज कुठला दिला? सगुण परीक्षेच्या अगोदर आपला मागचा समास कुठला? मागच्या आठवड्यात होते ना. होय. हा, मग मागचा समास कुठला होता? अभ्यास केला पाहिजे. कोणता होता मागचा समास? कोण सांगतंय? कोण सांगतंय मला मागचा समास कोणता होता? कोणालाच नाही आठवत आहे? सत्वगुण नाम, सत्वगुण नाम नाही नाही नाही. जन्म दुःख निरूपण नाम. हा, बरोबर आहे. जन्म दुःख निरूपण नाम. मग मागच्या समासामध्ये स्पीकर बंद करा, बोलणं झालं की बंद करा. मग मागच्या समासामध्ये आपण काय पाहिलं? शरद महाराज तुमचा स्पीकर चालू आहे. हां, मागच्या समासात आपण काय पाहिलं की जन्म म्हणजे जन्माला येणं म्हणजेच दुःख आहे. जन्माला येणं हेच दुःखाचं मूळ आहे, हे आपण मागच्या समासात पाहिलं. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळे नाहीसा, जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी नीच नवी, जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पढळ ज्ञानहीन, जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण गथा गोवी. म्हणजे जन्माला येणं हेच दुःखाला कारण आहे. समर्थांनी मागच्या समासात फार सुंदर आपल्याला सांगितलं. संतांचे प्रत्येक संत आपल्याला काय सांगत असतात? संतांचे म्हणणे काय असते की जीव जन्माला आल्यानंतर ज्या वेळेला तो स्वस्वरूपाला विसरतो,
प्रत्येक जीव जन्माला आल्यानंतर तो जेव्हा आपल्या स्वरूपाला विसरतो आणि स्वरूपाला विसरल्यानंतर तो काय होतो तर भगवंतापासून वेगळा होतो आणि भगवंतापासून वेगळं झाल्यानंतर त्याला दुःख आणि यातना भोगाव्या लागतात. कारण तो भगवंतापासून वेगळा कधी होतो? जेव्हा तो मी म्हणतो ना तेव्हा तो भगवंतापासून वेगळा होतो. जेव्हा तो त्याच्याशी एकरूप असतो ना, गर्भामध्ये असतो त्यावेळेला काय त्या जीवाची अवस्था असते, तेव्हा तो त्या भगवंताशी एकरूप असतो. गर्भामध्ये असतो, गर्भवास म्हणजेच नरकवास आहे. तिथे काय हो सगळं विष्ठा मूत्र अशा दुर्गंधीयुक्त कोठडीमध्ये 9 महिने तो जीव असतो. 9 महिने. आणि ते आपल्याला दाखवलंय मागच्या समासामध्ये केवढं दुःख त्याच्यामध्ये आहे. त्या 9 महिने त्या गर्भवासामध्ये केवढं भयंकर दुःख आहे. नाकी तोंडी बैसले मास. नाकामध्ये जन्म झाल्यानंतर त्या पहिल्यांदा जेव्हा कोणी हातात बाळ घेत असेल तेव्हा त्यांना विचारात की त्या बाळाची अवस्था काय असते. नाकी तोंडी बैसले मास मस्तकाद्वारी सांडी श्वास तोही बुजला निशेष जन्मवेळी चित्त बहुत निर्बुजले तेने आडभरी भरले लोक म्हणती आडवे आले खांडोनी काढा ऐसे टवके तोडले बाळके प्राण सोडिले मातेनी सांडिले कळीवर दुःख पावला आपण मातेचा घेतला प्राण. म्हणजे अशी भयंकर अवस्था. या भयंकर अवस्थेमधनं तो बाहेर आला. बहुत सुकृत करुणी मार्ग सापडला योनी. बहुत सुकृत करून आपल्याला ह्या योनीद्वारे मार्ग सापडला, उत्तम मार्ग सापडला, सुगम मार्ग सापडला. पण मार्ग सापडला उत्तम, पण तो जन्माला आल्यानंतर जन्माला आल्याच भगवंताला विसरला. भगवंताशी एकरूप होता तेव्हा भगवंताला काय म्हणत होता की देवा मला इथून सोडव. सोहम सोहम सोहम. तू आणि मी एकच आहे, तू आणि मी एकच आहे भगवंता, आपण वेगळे नाही. असं तो एकरूप होता भगवंताशी. पण बाहेर पडताच म्हणे कोहम. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेर पडताच म्हणे कोहम. कोण तू आणि कोण मी? म्हणजे लगेचच तो त्या भगवंताला विसरतो. आणि त्या भगवंताला विसरल्यामुळे काय झालं? दुःख आणि यातना त्याच्या पदरामध्ये पडल्या. ज्या वेळेला देहबुद्धीमध्ये जीव अडकतो त्यावेळेला तो वासनेच्या आहारी जातो. देहाला जेव्हा मी म्हणतो हा देह माझा आहे आणि मी फक्त स्वतःसाठीच जगणार, देह म्हणजेच मी आहे, असा देहबुद्धीमध्ये तो अडकतो, त्यावेळेला तिथे वासनेचा जन्म होतो. मग नको नको ते विकार जडतात. मग बघा विकार कुठले आहेत? कामे क्रोधे लोभे मदे मत्सरे दंभ संशय चिंता कामना भावना ईशना वासना कल्पना. नको नको ते कशाच्या कल्पना करतो, कुठल्या विषयांमध्ये अडकतो, लोभामध्ये अडकतो, क्रोधामध्ये. बघा क्रोध तरी काय हो? मागच्या वेळेसच सांगितलं की क्रोध म्हणजे काय. एक वेळेला तो राक्षस परवडला, पण हा आपल्या देहातला राक्षस आहे ना, तो बाहेरचा राक्षस तरी दुसऱ्याला खातो, पण तो क्रोधरूपी देहातला राक्षस आपल्यालाच खात असतो. तो आपल्याच देहात राहून तो आपलाच सर्वनाश करत असतो. असा तो क्रोधरूपी राक्षस आहे की तो बघा नको ते करायला लावतो. एवढा राग येतो रागाच्या भरामध्ये आत्महत्या करतो. एवढा राग येतो रागाच्या भरामध्ये काय पण करतो. एवढा राग येतो रागाच्या भरामध्ये स्वतःच्या घरातल्या माणसाच्या डोक्यात काहीतरी घालतो. पुढचा विचार नाही की बाबा आता त्याचा जीव जाईल का राहील. म्हणजे एवढा राग येतो, दुसऱ्याला मारावं की आपण मरावं, एवढा राग येतो. मग हा राग आहे ना तो आपलाच घात करत असतो. हा आलेला राग आहे ना तो आपला घात करत असतो. मग राक्षसापेक्षा तो भयंकर आहे. म्हणून हे विषय जे आहेत ना हे मग देहबुद्धी म्हटलं की हे देहबुद्धीला हे सगळे विषय जडतात. मग ज्या वेळेला या देहबुद्धीची आत्मबुद्धी होईल, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. समर्थ म्हणतात देहबुद्धीची आत्मबुद्धी करता आली पाहिजे. कशासाठी? तर आत्मबुद्धी झाल्याशिवाय संगती सज्जनाची मिळणार नाही. बघा देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणून काय सांगितलंय की ज्या वेळेला बघा या वासनेमध्ये जेव्हा मनुष्य देह असतो, मागच्या समासात आपल्याला समर्थांनी सांगितलं जन्म दुःख निरूपणमध्ये की वासनेमध्ये जेव्हा तो अडकलेला असतो ना तेव्हा मरेपर्यंत त्या वासनेतनं त्याची सुटका होत नाही. मरेपर्यंत होत नाही. कारण कुठे ना कुठे ही वासना त्याला अडकवत असते. मरता कुठल्या तरी गोष्टीवर जर का वासना राहिली तर त्याच्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. वासने योगे जन्म घेणे लागे, मनाच्या वृत्ती नाना तेथे जन्म घेते वासना. मग ही वासना सद्वासना कशी होईल आणि ही वासना या वासनेची निर्वासना कशी होईल? तर ही कधी होणार आहे?
तर जा भगवंताशी शरण, अखंड त्या भगवंताला शरण गेल्याशिवाय ही वासना तुमची आमची निर्वासना होणार नाही. मग बघा आता दुसरा जो समास आहे तो जन्म दुःख निरूपण आहे, सगुण परीक्षा आहे. आता या सगुण परीक्षेमध्ये समर्थ काय करतात माहिती आहे का, की आजूबाजूला आपल्या आजूबाजूला जे काही दृश्य आहे किंवा समर्थांनी संसार केला नाही, समर्थ शुभमंगल सावधान म्हटल्या समर्थ निघून गेले, पण आजूबाजूला आपल्या आजूबाजूला सामान्य जीव कसे जगतात आणि काय परिस्थिती आहे हे या सगळ्याचा खूप बारीक विचार समर्थांनी केलेला आहे, खूप बारकाईने विचार समर्थांनी केलेला आहे. आता बघा आपण काय म्हणू की समर्थांनी संसार केला नाही, मग संसाराबद्दल एवढं समर्थ कसं काय बोलतात. अरे मग माऊलींनी कुठं संसार केला, मग माऊली ज्ञानेश्वरीमध्ये किती माऊलींनी केवढं गुह्य ज्ञान गुप्त ज्ञान सांगितलं. संतांना किंवा ईश्वर कोटीतल्या लोकांना प्रत्यक्ष जगून अनुभव घेऊन सांगण्याची गरज नसते, कारण ते आलेले असतात ना, ते तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी आलेले असतात. त्यांना कुठल्याही गोष्टीचा स्वतः अनुभव घ्यायची गरज नाही, कारण ते ईश्वर कोटीतले आहेत. त्यांना आपण मनुष्य म्हटलं ना तर आपल्याला दोष लागेल. म्हणून माणसामध्ये जरी ते आले तरी ते मनुष्य नाही आहेत, ते ईश्वर कोटीतले जीव आहेत आणि ते फक्त तुमच्या आमच्या उद्धारासाठी संतांच्या काय म्हणतो आपण की जगाच्या कल्याणा, संतांची विभूती, देह कष्टविती, परोपकारे म्हणजे परोपकारासाठी ते त्यांचा देह कष्टवत असतात. आता बघा आपल्याला आपल्या जिभेला किती चोचलेत बघा, हीच भाजी नको तीच भाजी नको, रोजचंच तेच काय खायचं, वरणच काय खायचं, भातच काय खायचा, हेच काय खायचं तेच काय खायचं, किती आपल्या जिभेला चोचले. पण संतांनी काय केलं, जिभेचे चोचले कधी पुरवले का. समर्थांना बघा ज्या वेळेला लोकांना प्रचिती यायला लागली की समर्थांकडनं असं व्हायला लागलं तसं व्हायला लागलं, मग लोकांना जेव्हा प्रचिती यायला लागली त्यावेळेला लोक त्यांना चांगलं चांगलं करून त्यांच्या झोळीत वाढायला लागले. मग हे खाल्ल्यानंतर माझ्या जिभेला ह्याची चटक लागेल म्हणून ते सगळे एकत्र बांधायचं, ते नदीवर नेऊन त्याचा चोथा करायचा, ते धुवायचं, त्याचा सगळा रस घालवायचा, त्याची सगळी चव घालवायची, सगळं एकत्र करायचं, धुवायचं, चव घालवायची, चोथा उरेल तो चोथा खायचा. म्हणजे त्यांनी जगण्यासाठी खाल्लं. आपलं उलटं आहे महाराज फक्त. म्हणून आहे ना की संत कोणासाठी एवढे कष्ट घेतात, हे जगण्याचे कष्टसुद्धा समर्थ कोणासाठी, गावोगावी जाऊन बघा प्रत्येक गावोगावी त्यावेळेला परिस्थिती एवढी भीषण होती की धर्मावर मोठं संकट होतं, राजकारण भयंकर चालू होतं, मोगलांचा बघा आपल्यावर अत्याचार सुरू होता. अशा एवढ्या भीषण परिस्थितीमध्ये समर्थांच्या काळामध्ये समर्थांना कसा मार्ग काढावा आणि ह्याच्यातनं काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं हो समर्थांना. फार भयंकर परिस्थिती होती त्यावेळेला आणि त्यावेळेचा हा दासबोध ग्रंथ आहे अशा परिस्थितीमध्ये असताना. त्यामुळे त्यावेळेला त्यावेळेला पण त्यावेळेला सुद्धा प्रत्येक जीव जरी पैसा कमवण्याची साधनं वेगळी असतील किंवा त्यावेळेला बघा काय असेल, आता आपण सुद्धा आपल्या आईवडील सुद्धा, आपण नाही पण आपल्या आईवडील सुद्धा मागचा काळ त्यांना आठवतोय की कुठल्या सुताराला कधी पैसे द्यायची गरज पडली नाही, कुठल्या लोहाराला कधी पैसे द्यायची गरज पडली नाही, कुठले जे काही गावामध्ये 12 बलुतेदार होते तर त्यांना कधी पैसे द्यायची गरज पडली नाही, कारण त्यांनी आपली कामं करायची आणि आपण त्यांना धान्य घालायचं. म्हणजे ही पद्धत होती, देवाणघेवाण ही पैशामध्ये नव्हती. म्हणजे त्यावेळेला सुद्धा कमवण्याचे वेगवेगळे मार्ग असतील, परंतु आताही तेच आहे. पण जगण्याची जी धडपड आहे आणि सुखाची जी धडपड आहे ती मात्र तीच आहे. तेव्हा जी होती तीच आता आहे की संसारात राहिल्यानंतर प्रत्येक जीवाला वाटतं की मी सुखी कसा होईल, मी सुखी कसा होईल, मला सुख कसं प्राप्त होईल. मग बघा किती तळमळ त्या सुखासाठी. संसारात खरं तर प्रत्येक संतांनी आम्हाला सांगितलंय की संसारात सुखच नाही आहे. संसारामध्ये आता जन्म दुःख निरूपण एवढे समर्थांनी 4 समास दिलेत भावेश महाराज, पण या 4ही समासामध्ये पाहायला गेलं तर दुःख दुःख आणि दुःखच आहे. पहिलं तर जन्म दुःख निरूपणच आहे, जन्माला येणं म्हणजे दुःख. आता सगुण परीक्षा सुद्धा फार सुंदर समास आहेत पुढचे सगुण परीक्षेचे. पण बघा सुखासाठी तळमळ तळमळ मनुष्य जीवाची होते
पण तीच तळमळ भगवंतासाठी आपली का बरं होत नाही? हां, सुका लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, मग तू अवघाचे सुखरूप होसी. तू पंढरीला एक वेळेला जा. सुखासाठी तू करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, मग तू अवघाच सुखरूप होसी. आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. बरोबर ना? जन्मोजन्मीचे दुःख जर का विसरायचं असेल, जन्मोजन्मीचं प्रत्येक जन्माचं दुःख जर का तुला विसरायचं असेल ना, तर तुला पंढरपूरला जावं लागेल. आणि बघा, पंढरपूरला जायचं म्हणजे भावेश महाराज की नाम घेता वाट चाले. नाम घेता आपण नामस्मरण करतच चालतो की नाही? काकडा म्हणतो, हरिपाठ म्हणतो. घ्यावे मग पाऊले टाकावे. नाम घेता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊले. हा प्रत्येक पावला गणीस आपला यज्ञ आहे. यज्ञ नाम घेता वाट चाले, यज्ञ पाऊला पावले. आणि हा यज्ञ आहे ना, ह्याची किंमत बाहेरच्या लोकांना आहे. म्हणून तर तुमच्या आमच्यासाठी अख्ख्या रस्त्याने लोक उभे असतात. कोण बिस्किटचे पुडे घेऊन उभे असतात, कोण चॉकलेट घेऊन उभा असतं. अहो कधी कधी असं एवढं हे वाटतं की ज्याला म्हणजे द्यायची मनापासून इच्छा आहे, पण देण्यासाठी माझ्याकडे काय नाही ना, मग मी चॉकलेट तरी वाटेल. चॉकलेट गोळ्या कोण ह्याच्या गोळ्या देतात बघा, त्या श्रीखंडाच्या गोळ्या असतील, त्या अजून मोसंबीच्या गोळ्या असतील. त्या गोळ्यासुद्धा एक एक गोळी हातावर ठेवतात की काहीतरी बाबा मला वारकऱ्याला द्यायचं आहे. म्हणजे इतकी ती लोकांची पण तळमळ असते की हे पंढरपूर, देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर हे वारकरी चाललेले आहेत, यांच्यासाठी मला काहीतरी द्यायचं आहे. आता याच्यावरनं ना एक छोटासा दृष्टांत आठवला म्हणून सांगते. बघा, एक असाच पंढरपूरला वाटसरू चाललेला होता. आणि एकाने काय केलं माहिती आहे का, की त्याला त्याच्याकडे 3 आंबे दिले. भावेश महाराज, त्या वाटसरूकडे एकाने 3 आंबे दिले. तर ते 3 आंबे काय सांगितलं की हे 3 आंबे माझ्या पांडुरंगापर्यंत पोचवा. हे 3 आंबे माझ्या पांडुरंगापर्यंत पोचवा असं सांगितलं. आता काय झालं माहिती आहे का, की त्या वाटसरूला मध्येच अन्न मिळालं नाही एक दिवशी. आणि त्यामुळे त्याला एवढी अत्यंत भूक लागली त्याला. आणि त्यांनी काय केलं, त्याच्यातला एक आंबा खाल्ला. 2 आंबे राहिले. आता ते 2 आंबे पंढरपुरापर्यंत गेले. आता पंढरपुरापर्यंत गेल्यानंतर ते आंबे पांडुरंगाच्या चरणापाशी ठेवले. ते आंबे ठेवले. आता ह्याला माहिती आहे की 3ही आंबे काय मी तिथे पोचवले नाही ना. मग बघा, ज्याने आंबे दिले होते तर त्याच्या स्वप्नात पांडुरंग काय, तर मला 2च आंबे मिळाले. मला किती आंबे मिळाले? पांडुरंगाकडे किती आंबे गेले? 2 आंबे गेले. 2 आंबे. नाही, लाईट गेलेला आहे इथे. मी फक्त हे बघितलं, नेट चालू आहे. लाईट गेली आहे, मी नेट चालू आहे का तेवढं बघितलं. तुम्ही पुढे स्पीकर ऑन करू नका. लाईट गेली आहे. तर असू द्या, काय हरकत नाही. तर पांडुरंग, स्पीकर कोणी ऑन करू नका ना. तर सांगायचं म्हणजे काय की पांडुरंगापर्यंत लाईट जाऊ दे, काय होऊ दे, फक्त स्पीकर कोणी ऑन करू नका. तर मला कारण इकडनं म्यूट करता येत नाही. तर पांडुरंगापर्यंत किती आंबे पोचले? काही आवाज येत नाहीये. माझा आवाज येत नाही का? काही आवाज येत नाहीये. येत नाही का माझा आवाज? माझा आवाज येतोय का? माझा आवाज येत नाही. रामकृष्ण हरी. तर पांडुरंगापर्यंत किती आंबे पोचले होते? 2 आंबे पोचले होते, बरोबर ना. पांडुरंगापर्यंत 2 आंबे पोचले. परंतु ज्याने आंबे दिले त्याच्या स्वप्नात पांडुरंग गेले आणि काय बोलले की मला फक्त एकच आंबा मिळाला.
मग आता ज्याला आंबे दिले होते मग त्याला वारीवरनं परत आल्यावर त्यांनी विचारलं, म्हणे मी तुला आंबे 3 दिले पण पांडुरंगाला एकच आंबा पोचला, 2 आंब्याचं काय केलं तू? 2 आंबे कुठे गेले? मग त्या वेळेला हा बोलला, नाही मी तर एकच आंबा खाल्ला आणि 2 पांडुरंगाला दिले. 2 कोणाला दिले? पांडुरंगाला दिले. मग पांडुरंगाने सांगितलं पुन्हा स्वप्नात जाऊन, अरे जो तू त्यांनी खाल्ला ना आंबा तोच मला मिळाला, जो त्यांनी खाल्ला ना तोच मला मिळाला. जे 2 आंबे जे इथं आणून ठेवलेत ना माझ्या समोर, हे काही मला मिळाले नाही ना. हे कुणी नेले? पुजाराने उचलून नेले, बरोबर ना. म्हणजे इथं पुढं माझ्या पुढं आणून ठेवलेलं मला मिळत नाही, पण वारकऱ्याच्या पोटामध्ये गेलेलं आहे ना ते माझ्यापर्यंत पोचतंय. मग हे प्रत्येक व्यक्तीला हे माहिती आहे की आज आपल्या दारातून, आज आपल्या वाटेवरनं वारकरी जाणार आहे, तर आपल्याला काहीतरी, कोण पाण्याची बॉटल घेऊन थांबतंय, कोण बघा नाश्ता बनवून आणून घेऊन थांबतंय, चला चला चला, किती विनवण्या करत असतात बघा. आम्ही पाहतोय दरवर्षी किती विनवण्या करतात, चला चला आमच्याकडे थोडा नाश्ता करा ना मग पुढे जा. पण ज्यांची दिंडी आहे, ज्यांचं पुढे सगळं तयार असतंय, ते काही कोणी थांबत नसतात. पण जे दिंडीमध्ये नाही, जे कडेकडेने चालणारे लोक आहेत ना, त्यांना मात्र त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यांच्यासाठी ते योग्यच आहे. मग असं हे बघा, प्रत्येक वेळेला जर का सुख पाहिजे असेल तर सुख कशात आहे ते शोधलं पाहिजे. सुख कशात आहे? तर भगवंताच्या नामामध्ये सुख आहे. भगवंताच्या नामामध्ये किती सुख आहे हो. बघा नाम केवढं भगवंताचं सुंदर आहे. हरिपाठामध्ये पण सांगतात की नाही माऊली, काय म्हणतात? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नुसतं एक भगवंताचं नाव घेतलं तर जन्मांतरीची पापं जळून जाणार आहे. न लगती सायस जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. बरोबर ना. अखंड नारायण तुझ्या घरामध्ये आहे, फक्त तू त्याचं नाव घे. म्हणून अखंड त्या भगवंताचं नाव घ्यायचंय, पण हेच जीवाला कळत नाही हो. म्हणून त्या जीवाला बघा समर्थांनी किती सुंदर समजून सांगितलंय ह्याच्यामध्ये. सगुण परीक्षा काय सांगतात समर्थ आपण बघूया. संसार हाची दुःख मुळं, संसार हाची जन्मदुःख निरूपण मध्ये पण समर्थांनी आपल्याला ते सांगितलं की जन्मदुःखाचा अंकुर, जन्मशोकाचा सागर. आणि इथं पण आपल्याला सुरुवातच समर्थांनी काय केली की संसार हाची दुःख मुळं, लागती दुःखाचे इंगळ. इंगळ म्हणजे विंचू. इंगळ म्हणजे काय? विंचू. लागती दुःखाचे इंगळ, मागा बोलिली तळमळ गर्भवासाची. मागच्या समासात काय सांगितली? गर्भवासाची तळमळ सांगितली. गर्भवासामध्ये कशी त्या जीवाची अवस्था असते ती मागच्या समासात समर्थांनी आपल्याला फार सुंदर सांगितली गर्भवासाची. आणि आता काय सांगतात? गर्भवासी दुःख झाले ते बालक विसरले. आता गर्भवासामध्ये जे दुःख झालं ते काय झालं? हा विसरून गेला. जन्माला आल्यानंतर कोहम कोहम, कवा कवा कवा, मी हे बोललोच नाही. बाहेर आल्यानंतर तो म्हणतो भगवंता मी तुझा नाहीच. म्हणून गर्भवासी दुःख झाले ते बालक विसरले, पुढे वाढू लागले दिवसेदिवस. आता ते बाळक काय झालं? दिवसेंदिवस काय झालं? वाढू लागलं. बालपणी त्वचा कोवळी. बालपणी काय? त्वचा कोवळी. दुःख होताची तळमळी, वाचा नाही तयवेळी सुख दुःख सांगावया. बघा त्याला सुख दुःख सांगता येतंय का? जोपर्यंत त्याला बोलता येत नाही, जोपर्यंत ते बघा वर्षाचं 1.5 वर्षाचं होत नाही तोपर्यंत ते बोलत नाही. आणि तेव्हा सुद्धा बोलताना कसं बोलत असते ते? आई बाबा. सुरुवातीला येते का बोलता? काय सांगता येते का? आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? मग त्याला आपलं दुःख सांगता दुःख सांगता येत नाही. त्याला पोट दुखत असेल तरी सांगता येत नाही, काय दुखत असेल तरी सांगता येत नाही. मग फक्त सांगता येत नाही म्हणून फक्त रडत राहायचं, एवढंच ते बाळ करत असतं. बालपणी दुःख त्वचा कोवळी, दुःख होताच तळमळी, वाचा नाही तयवेळी सुख दुःख सांगावया. देहास काही दुःख झाले अथवा शुदेने पिढिले, तरी ते परम आक्रंदले परी अंतरणे नव्हे. देहाचं काही दुःख झाले अथवा शुदेने पिढिले, देहाला काही दुःख झालं तरी सांगता येत नाही. भूक लागली तरी आईला म्हणता येत नाही आई मला भूक लागली खायला दे. ते आईनीच लक्षात ठेवून बाबा 4-4 तासांनी बाळाला काहीतरी घातलं पाहिजे.
बरं घातल्यावर सुद्धा ते एवढं आगाऊ असतंय की नको असेल तेव्हा फुर्र करून बाहेर काढते ते, बरोबर ना. ती ती आई ती किती वेळा मांडीवर घेते त्या बाळाला, चमच्यानी भरवत असते, ते परत असं सगळं थुंकून टाकते बाहेर. पण तरी पण ती ते समजा दूध वाटीत घेतलं आईने, त्या बाळाला दूध पाजण्यासाठी घेतलं वाटीमध्ये, ते दूध चमच्यानी तिने ते तोंडात घातलं बाळाच्या, तर ते बाळ काय करते, ते सगळं बाहेर टाकते आणि पुन्हा ती तोंडात घालते चमच्यानी, पुन्हा ते सगळं बाहेर टाकते. मग बघा शेजारीन जेव्हा येते, शेजारीन हे दृश्य बघत असते. आता शेजारीन काय त्या बाळाची आई नसते ना, शेवटी आई ही वेगळीच असते. मग ती शेजारीन जेव्हा येते तेव्हा ती तिला म्हणते, अगं म्हणते किती वेळा तू त्या बाळाला दूध घालते चमच्याने, किती वेळा ते बाहेर टाकते, तरी तू पुन्हा पुन्हा 8 तास का ठेवतेस आतमध्ये त्याला घालायचा चमचा. तेव्हा ते आईचं फार सुंदर उत्तर आहे बरं का भावेश महाराज. ही आई म्हणते की त्याच्या पोटात थेंब जरी गेला नाही, त्याच्या पोटात त्या दुधाचा थेंब जरी गेला नाही, तरी निदान त्याचे ओठ तर ओले राहतील. आईचा अट्टहास बघा काय, आईचा अट्टहास काय की त्या बाळाचे ओठ तर निदान ओले राहतील त्या दुधाने. म्हणजे ओठ सुद्धा त्याचे कोरडे पडू नये एवढी काळजी त्या मातेला असते बाळाची. म्हणून देहास काही दुःख झाले अथवा शुद्धेने पिडिले, तरी ते परम आक्रंदले परी अंतर नेनवे. माता कुरवाळे वरीवरी. आई काय करते, त्या बाळाला वरवर कुरवाळत असते. माता कुरवाळे वरीवरी परी ते पीडा झाली अंतरी. ते मातेसी न कळे अभ्यंतरी, दुःख होय बाळकासी. माता वरवर कुरवळायला लागली ना, तरी ती पीडा आहे ना त्या बाळाच्या अंतःकरणामध्ये झालेली असते, ती त्याला सांगता येत नाही मातेला. म्हणून पुढे सांगितलंय, मागुते मागुते फुंजे रडे, माता बुजवी घेऊन कडे, वेथा नेनवी बापुडे तळमळी जीव. आणि ते इतकं रडतं ती आई कडेवर घेऊन फिरवते, पाण्यामध्ये टाकून झोका देते, काय काय ती आई त्या बाळासाठी करते. पण त्याला काय होतंय आणि त्याचं काय दुखतंय हे कोणालाच कळत नाही ना, कारण त्याला सांगता येत नाही, तेव्हा सांगायला वाचा नाहीये. पुढे सांगितलं, नाना व्याधीचे उमाळे, तेने दुःख आंदोळे, रडे पडे कापोळे अग्निसंगे. मग अवस्था काय आहे त्या बाळाला, ते अग्निसुद्धा कळत नाही. विस्तव दिसलं ते धरायला जात नाही. बघ अवस्था काय असते की शिशू केलेली पण कळत नाही त्या बाळाला, ते चिवडत बसतंय. म्हणजे त्याला काय चांगलं काय वाईट त्या ह्याच्यामध्ये त्याला काहीच कळत नाही. शरीर रक्षिता नये, घडती नाना उपाये, खोडी अभ्यंतरी होय अव्यवहीन बाळकं. मग त्याला स्वतःचं शरीर सुद्धा रक्षण करता येत नाही की इथून आपण पडलो, काय झालं, आपल्या जीवाचं काय होईल, काही त्याला काहीच कळत नसतंय त्यावेळेला. म्हणजे पूर्णपणे त्या आईवर ते अवलंबून असतंय आणि पूर्णपणे त्या आईला त्याला सांभाळावं लागतंय. शरीर अथवा उपाय चुकले, पूर्व पुण्य पुढे ठाकले, मातेस ओळखो लागले दिवसेंदिवस. आता काय झालं की हळूहळू ते मोठं झालं. बघा सगुण परीक्षा म्हणजे काय, आपल्या सगळ्या संपूर्ण जीवनाची परीक्षा आहे. जन्मदुःख मागे दिलं, जन्माला येण्याचं दुःख सांगितलं, आणि आता इथे काय सांगितलं की हळूहळू काय झालं, काय होतंय, आता ते मोठं व्हायला लागलं ते बाळ. हे 4 समास फार महत्त्वाचे आहेत भावेश महाराज. सारखे व्हिडिओ बंद करू नका, नाहीतर मग मी थांबेन बरं का, कारण तुम्ही समोर दिसले नाही की मला मग बोलायची इच्छा होत नाही. भावेश महाराज लक्षात ठेवा, अथवा उपाय चुकले, पूर्व पुण्य पुढे ठाकले, मातेस ओळखो लागले दिवसेंदिवस. आता ते बाळ काय आहे, आपल्या आईला दिवसेंदिवस, वनिता मावशी, ते बाळ आपल्या आईला दिवसेंदिवस काय झालं, ओळखू लागलं. आता दिवसेंदिवस त्याला आता कळायला लागलं की ही आता माझी आई आहे. अथवा उपाय चुकले, पूर्व पुण्य पुढे ठाकले, मातेस ओळखू लागले दिवसेंदिवस. क्षणभरी मातेस न देखे, तरी आक्रंदे रुदन करी दुःखे, ते समयी मातेसारखे आणिक काहीच नाही. बघा काय सुंदर ओवी आहे समर्थांची, की क्षणभर जरी त्यांनी आपल्या आईला नाही पाहिलं ना, तर ते बाळ कासावीस होतं, कारण ते आता आईला ओळखू लागलंय. मग आई जर का समोर दिसली नाही तर तो जीव कासावीस होतो. क्षणभरी मातेस न देखे, तरी आक्रंदे रुदन करी दुःखे, ते समयी मातेसारखे आणिक काहीच नाही. त्या वेळेला त्याला मातेशिवाय दुसरं काहीच हे आपलंसं वाटत नाही. आस करून वास पाहे, मातेविना कदा न राहे, वियोग पळमात्र न साहे, स्मरण झाली अंतरे. मातीचा वियोग एक क्षण सुद्धा त्याला सोसवेना, अशी ती अवस्था त्या बाळाची झाली.
सगळीकडे त्याला आईच पाहिजे अशी त्याची अवस्था आहे. जरी ब्रह्मादिक देव आले, काय सांगितले बघा समर्थांनी, जरी ब्रह्मादिक देव आले अथवा लक्ष्मीने अवलोकिले, म्हणजे त्याच्यासाठी साक्षात लक्ष्मी जरी आली तिथे, तरी नवचे बुजवले आपले माते वाचोनी. त्याला स्वर्गातले देव जरी तिथे आले आणि प्रत्यक्ष लक्ष्मी जरी त्याच्या समोर आली की बाबा माझ्याकडे ये म्हणून, तरी त्याला ते काहीच नको आहे, त्याला फक्त त्याची आई पाहिजे. मग कुरूप अथवा कुलक्षणी, मग ती कुरूप असली तरी चालेल, त्याची आई काळी असू दे, गोरी असू दे, नकटी असू दे, कसली असू दे, पण त्या बाळाला काय पाहिजे, त्याची आई पाहिजे. कुरूप अथवा कुलक्षणी सकळाहुनी करंटेपणे, तरी नाही ती समान भूमंडळी कोणी. म्हणजे कुरूप असली, कुलक्षणी असली, कशी आई असली तरी त्या आईसारखं भूमंडळी दुसरं कोणी नाही असं त्या बाळाला वाटत असते. आयसे ते केविल वाणे, माते विन दिसे उणे, रागे परते केले तिने, तरी आक्रोंदन मिठी घाली. कितीही ती आई त्या बाळाला रागवली, किती तिने त्याला रागाच्या भरामध्ये दूर केलं, तरी ते पुन्हा पुन्हा येऊन ते काय करते, आपल्या आईला मिठी मारत असते. कारण आईशिवाय त्याला दुसरं कोणी दिसत नाही. सुख पावे माते जवळी, दुःख करिताची तळमळी, अति प्रीती तयेवेळी मातेवरी लागली. मग त्या बाळाची इतकी प्रीती मातेवर लागली की त्याला आपल्या आईशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही. तव ते मातेस मरण आले, प्राणी पोरटे झाले, दुःख झुरणी लागले आई आई म्हणून. मग अचानक काय झालं तर त्या मातेला मरण आलं. तव ते मातेशी मरण आले, प्राणी, आपल्याला ही जन्म दुःख सगुण परीक्षा पाहिजे हो. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये काय काय प्रसंग घडत असतात, तर त्यासाठी समर्थांनी हे समास दिलेले आहेत. तव ते मातेस मरण आले, प्राणी पोरटे झाले, दुःखे झुरणी लागले आई आई म्हणून. आणि मग ते बाळ झुरणी लागतंय, आई आई म्हणू लागतंय. कारण मातेला मरण आलं. आई पाहता दिसेना, दीनरूप पाहे जना, आस लागलीसे मना, आई येईल म्हणून. त्या बाळाला कळत नाही हो की आता आपली आई येण्यासाठी गेलेली नाहीये आणि ती आता आपल्याला परत कधीच दिसणार नाही, हे त्या बाळाला कळत नाही. पण त्याला असं वाटतं की कुठून तरी माझी आई येईन असं त्या बाळाला वाटत असते. पण आई कधीच येत नाही, कारण ती मरण पावलेली असते. काय सांगतात समर्थ, आई पाहता दिसेना, दीनरूप पाहे जना, आस लागलीसे मना, आई येईल म्हणून. माता म्हणून मुक पाहे, तव ते आपुली माता नहे. आणि ते आपल्या आईसारखं कोणी दिसलं ना तर जाऊन लगेच असं बघत असते की माझीच आई आहे का. पण बघितल्यानंतर जर का आईचं तोंड नाही दिसलं की परत ते हिरमुसलं होतंय. माता म्हणून मुक पाहे, तव ते आपुली माता नव्हे, मग हिवासले राहे दैन्यवाणे. आणि मग ते परत हिरमुसल्यागत होतंय आणि दैन्यवाणी त्याची अवस्था होते, कारण आई आता कुठे दिसेना. मग काय झालं पुढे, माता वियोगे कष्टले, तेने मानसी दुःख झाले, देह ही क्षीणत्व पावले अतिशयशी. आणि मग काय झालं की त्यांनी आईसाठी अति त्रास करून घेतला आणि मग आता एवढं दुःख झालं की देह सुद्धा काय झाला, त्या दुःखाने कष्टी झाला. अथवा माताही वाचली, माय लेकुरा भेटी झाली, बाळ दशा ते राहिली दिवसेंदिवस, बाळपणे झाले उणे, दिवसेंदिवस होये शहाणे, मग ते मायेचे अत्यंत पेखणे होते ते राहिले. आता एखाद्याची आई गेली पण एखाद्याची नाही गेली. आता प्रत्येकाचीच आई काय लहानपणे मरते का, नाही, एखाद्याची जाते. आता कालचा परवाचाच प्रसंग बघा, एवढं यूट्यूबला चाललंय प्रकरण. आता ते किती महिन्याचं बाळ आहे पण ती आई गेली ना. आपल्याला नावं कुणाची घ्यायची नाहीत, पण चाललंय ते सगळ्यांना माहिती आहे. ते अगदी 8-9 महिन्याचं बाळ आहे बघा. आता लहानपणी त्याची आई गेली ना, मग तशी अशी प्रत्येकाचीच आई काही लहानपणी जात नाही. मग एखाद्याची आई अथवा माता ही वाचली, माय लेकरा भेटी झाली, बाळ दशा ते राहिली दिवसेंदिवस, बाळपणे झाले उणे, दिवसेंदिवस होय शहाणे. आता दिवसेंदिवस ते बाळ काय झालं, शहाणं व्हायला लागलं. दिवसेंदिवस बाळ, गावकर महाराज, आनंद वाटला तुम्हाला समोर बघून बरेच दिवसांनी. बाळपण झाले उणे, दिवसेंदिवस झाले शहाणे, मग ते मायेचे अत्यंत पेखणे होते ते राहिले. आता दिवसेंदिवस शहाणं झालं, मग आता आईवर अत्यंत प्रीती होती ना, ती थोडी काय झाली, कमी झाली हो. आईवर जी प्रीती होती अत्यंत, ती थोडीशी बाळ शहाणं व्हायला लागलं. जसं तसं ते आईवरचा जीव थोडासा कमी व्हायला लागला.
पुढे लो लागला खेळाचा. आईवरचा जीव कमी का झाला? तर लो लागला खेळाचा. त्याला आवड कशाची लागली? खेळाची लागली. लो लागला खेळाचा. कळप मिळवला पोरांचा. कळप कोणाचा मिळवला? पोरांचा. म्हणजे मन आता कशामध्ये गुंतायला लागलंय? तर बाहेर खेळामध्ये पोरांमध्ये मन गुंतायला लागलंय. त्यामुळे आईवरचं मन थोडं थोडं काय व्हायला लागलं? बाजूनं व्हायला लागलं. पुढे लो लागला खेळाचा. कळप मिळवला पोरांचा. आल्या गेल्या डायाचा आनंद शोकव आहे. मग त्याला त्याच्यातच आनंद वाटायला लागला. बाहेर मुलांमध्ये, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये. मग आईवरचं प्रेम थोडं थोडं काय झालं? कमी झालं. पुढे सांगितलं माय बापे शिकविती पोटे. आई वडील आहेत ना, पोट तिडकीने पोरांना, पोटे म्हणजे काय की पोट तिडकीने पोरांना शिकवत असतात बाबा, संगत चांगली धरा, संगत चांगली धरा, असं पोट तिडकीने आई वडील शिकवत असतात. माय बापे शिकविती पोटे तयाचे परम दुःख वाटे. आणि त्याचं काय होतंय? मुलांना अत्यंत दुःख वाटतं की आम्हाला हे शिकवतात नाही का, आम्हाला खेळू देत नाही मुलांमध्ये. चट लागली न सुटे संगती लेकरांची. आणि बाहेर खेळायची किंवा मित्रमैत्रिणींची जी चट लागली ती काय सुटत नाही. मग पुढे काय सांगितलं? लेकरांमध्ये खेळता नाठवे माता पिता तव तेथेही अवचिता दुःख पावला. आता लेकरांमध्ये बाहेर खेळताना आई वडील काही आठवत नाही हो, पण तिथं पण शेवटी काय झालं? दुःख पावला. पडले दात फुटला डोळा. खेळता खेळता काय झालं? समर्थांनी किती बारकाईने दिलंय बघा सगळं. पोरांमध्ये खेळता खेळता तिथं पण सुख आहे का? काय झालं? पडले दात फुटला डोळा. मोडला पाय झाला खुळा. गेला माज अवकळा ठाकून आली. मग खेळायला गेला तर ही अशा अवस्था झाली. पडले दात फुटला डोळा. मोडला पाय झाला खुळा. गेला माज अवकळा ठाकून आली. निघाल्या देवी आणि गौर. उठले कपाळ लागला ज्वर. पोट सुळी निरंतर वाय गोळा. हे सगळे देहाचे व्याधी दाखवले, जे आपल्याला त्रिविध ताप दाखवले. त्रिविध ताप आहेत: आदिभौतिक, आदिदैविक आणि आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. आता हे बाहेरून झालेले आहेत, हे आलेले ताप आहेत, हे आदिभौतिक आहे. भोवतालच्या दृश्यातून कुठं ॲक्सिडेंट झाला, कुठं काय झालं. आणि आदिदैविक म्हणजे आपल्या दैवयोगाने मागच्या जन्माचं काय असेल ते जर का भोग, आपल्याला कर्माचे भोग भोगायला लागले असतील तर ते आदिदैविक झाले. आणि आध्यात्मिक म्हणजे देहातले. ताप आला, थंडी वाजून आली, काय काय झालं, आजारी पडला, तर ते आध्यात्मिक झाले. मग हे आता ताप सुरू झाले. निघाल्या देवी आणि गौर. उठले कपाळ लागला ज्वर. पोट सुळी निरंतर वाय गोळा. लागली भूते झाली झडपणी. जळीच्या मेसको मायराणी. मुंजा झोटिंग करणी मैसोबाची. कुठं गेला पोरांच्यात खेळायला, तिकडंच भूताने झडपलं, तिकडंच कोणी करणी केली. काय 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 पूर्वीचं सगळं समर्थांनी दाखवलंय. आजूबाजूला जे काही घडत होतं ते सगळं दाखवलंय. वेताळ खंकाळ लागला. ब्रह्मगिरो संचारला. नेनो चेडा ओलांडीला काही कळेना. एक म्हणती बिरेदेव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती सकळ वाव, हा ब्राह्मण संबंध. कोण काय म्हणतंय तर कोण काय म्हणतंय. बघा, आजारी पडल्यावर अजून सुद्धा काही अज्ञानी लोक अजून सुद्धा आजारी पडल्यावर काय म्हणतात माहिती आहे का? बाहेरचं काहीतरी बघा. कुठलं बघा? केवढं हसायला आलं भावेश महाराजांना. कुठलं बघा? बाहेरचं काहीतरी बघा. आणि तुमच्या कोकणातच भावेश महाराज, तुमच्या कोकणातच जास्त भूत आहेत वाटतं मला, आहे की नाही? आता बाहेरचं बघायचं म्हणजे काय करायचं हो? समर्थांनी काय सांगितले माहिती आहे का? समर्थांनी त्यावेळेला 400-450 वर्षापूर्वी दासबोध ग्रंथ लिहिलाय ना, तरी समर्थ म्हणतात बाहेर नको बघू, आत बघ. म्हणजे तूच एवढं मोठं भूत आहे. आणि पंचमहाभूताशिवाय तिसरं भूत, 6वं भूत कुठं नाही आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही पंचमहाभूतं. अजून कुठली भूतं पाहिजेत? रामकृष्ण हरी. फक्त मला वाचायला थोडंसं टॉर्च लावावं लागेल. थोडंसं समजून घ्या, पावसाळ्याचे दिवस आहेत. तर काय सांगितलंय समर्थांनी? वेताळ खंकाळ लागला. ब्रह्मगिरो संचारला. नेनो चेडा ओलांडीला काही कळेना. काय सांगतात समर्थ? की चेडा ओलांडीला काही कळेना. एक म्हणती बिरेदेव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती सकळ वाव, हा ब्राह्मण संबंध. एक म्हणती कोणी केले अंगी देवत्व घातले. एक म्हणती चुकले सटवाईचे. कोण म्हणते देवाचं काहीतरी तुमचं राहिलंय बरं का करायचं.
सटवायचं चुकलंय काहीतरी, कुठेतरी काहीतरी सवाष्ण घालायच्या राहिल्या, कुठेतरी काहीतरी बोलले तुम्ही ते करायचं राहिलं, देवाचं काहीतरी राहिलं, कोण काय म्हणेल तर कोण काय म्हणेल. एक म्हणती कर्मभोग, एक म्हणती जडले एक म्हणती कर्मभोग, अंगी जडले नाना रोग, वैद्य पंचाक्षरी चांग बोलावणी आणिले. एक म्हणती हा वाचेना, एक म्हणती हा मरेना, भोगितो यातना पापास्तव. बघा, दुःख गर्भदुःख विसरला, तो त्रिविध तापे पोळला, प्राणी बहुत कष्टी झाला संसार दुःखे. गर्भदुःख विसरला, पण जन्माला आल्यानंतर त्रिविध तापामध्ये पोळला. आत्ताच सांगितले त्रिविध ताप, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक, हे त्रिविध ताप आहेत बरं का भावेश महाराज. आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक हे त्रिविध ताप आहे. मग ह्या त्रिविध तापामध्ये जो तापला, जो संसार दुःखे दुखवला, तोच एका अधिकारी झाला परमार्थासी. जो त्रिविध तापामध्ये तापत नाही, ज्याला संसारामध्ये दुःख नाही, तो परमार्थाचा अधिकारी होऊच शकत नाही. जो त्रिविध तापे तापला, जो संसार दुःखे दुखवला, तोची एका अधिकारी झाला परमार्थासी. म्हणून काय सांगितलंय की गर्भदुःख विसरला, तो त्रिविध तापे पोळला, प्राणी बहुत कष्टी झाला संसार दुःखे. इतुकेही चुकोन वाचला, तरी मार मारू शहाणा केला, लौकिकी नेटका झाला नाव राखे ऐसा. आता इतक्यातून जे लहानपणीचे सगळे कांजण्या, गोवर बिवर हे सगळं जे दाखवलंय समर्थांनी, ह्या सगळ्यातनं तो आता वाचला. वाचून काय झाला, तरी मार मारो शहाणा केला, लौकिकी नेटका झाला नाव राखे ऐसा. लहानपणी किती मार खाल्लाय हो आईवडिलांचा, मार मारो शहाणा केला. आईवडील मुलांना काय चुकलं की मारायचं, काय चुकलं की मारायचं. म्हणून समर्थांनी लिहिलंय बघा, मार मारो शहाणा केला, लौकिकी नेटका झाला नाव राखे ऐसा. आता एवढा मोठा केला की तो आईवडिलांचं नाव राखेल, एवढा मोठा त्याला समर्थांनी केला. पण खरं तो नाव राखतो का हो मोठा झाल्यावर? बघा, पहावे आपण असे आपण, या नाव आत्मज्ञान. किती म्हणजे खरं तर समर्थांनी किती बारीक सारीक गोष्टींचा विचार केलेला आहे. पुढे माय बापे लोभास्तव, संभ्रमे मांडीला विवाह, दावोनिया सगळं वैभव नवरी आणली. आता मायबापांनी काय केलं आईवडिलांनी की पुढे माय बापे लोभास्तव, लोभ कशाचा, मायबापांना कशाचा लोभ की आता मुलाचं लग्न केलं तर नातवंड होतील, संसाराची वेल पुढे वाढेल, असा लोभ आहे की नाही. लोभ काय सुटत नाही हो. लोभ किती असतो माहिती आहे का माणसाला. संसार म्हणजे नवरा बायको, त्यानंतर मुलं, त्यानंतर त्या मुलांची लग्न, मग त्या मुलांना मुलं, म्हणजे किती कुठपर्यंत आपण त्या संसाराची कुठपर्यंत हे करायचं, त्याच्यामध्ये अडकायचं. पुढे माय बाप लोभास्तव, किती लोभ ठेवायचा त्या संसाराचा, कधीतरी त्याच्यातनं बाजूला होता आलं पाहिजे. पुढे माय बापी लोभास्तव, संभ्रमे मांडीला विवाह, दावोनिया सगळं वैभव नवरी आणली. सगळं वैभव दाखवलं, मग आमच्याकडे एवढं आहे, तेवढं आहे, तेवढं आहे, बरोबर ना. ही इथून तिथून दिसती ती सगळी जमीन आमचीच, म्हणजे असं दाखवल्याशिवाय नवरी येणार नाही ना. दावोनिया सगळं वैभव नवरी आणली. बघा म्हणजे खेडेगावचा प्रसंग सांगते. खेडेगावला जर का नवरी बघायला गेलं ना की त्यांनी आपलं वरती उभं राहायचं, कुठंतरी बांधावरून दाखवायचं, ही सगळी दिसती ना, ही सगळी जमीन कोणाची, आपलीच. दावोनिया सगळं वैभव नवरी आणली. आता नवरी आणली, वऱ्हाडी वैभव दाटले, देखून परमसुख वाटले, मन हे रंगून गेले सासूरवाडीकडे. लगेच दुसऱ्याच ओवीमध्ये काय दाखवलं बघा, वऱ्हाडी वैभव दाटले, देखून परमसुख वाटले. तर नवरदेवाला त्या लग्नाच्या दिवशी केवढं भारी वाटतंय हो. त्याला वाटतंय माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही, म्हणजे माझ्यासारखा मीच नवरदेव ना. वऱ्हाडी वैभव दाटले, देखुनी परमसुख वाटले, मन हे रंगून गेले सासूरवाडीकडे. मग मन कुठं रंगलं आता त्याचं, तर सासूरवाडीकडे रंगलं. माय बापी भलतैसे असावे, परी सासूरवाडीस नेटके जावे, द्रव्य नसेल तरी घ्यावे, ऋण काळांतरी. काय आता मायबापाकडचं जरा काय झालं, प्रेम आटलं, आणि प्रेम आता कुठे लागलं, थोडं सासूरवाडीकडे ओढ लागली बरं का. अंतर्भाव ते सासूरवाडी, मायबाप राहिली बापुडी, हातोहाती
सर्वस्वे कुरकुडी तितुकेची कार्य त्यांचे. काय सांगितले बघा, आईवडिलांचं कार्य कुठपर्यंत, त्या मुलाचं लग्न लावून देईपर्यंतच. लग्न लावून दिल्यानंतर तो मुलगा आपला राहतो का? अजिबात नाही बघा. कारण समर्थांनी त्यावेळेला लिहून ठेवलंय की मुलगा लग्न झाल्यानंतर तो एकदम बदलतो. मग आईला वाटतं की माझा मुलगा असा नव्हता, माझा मुलगा असा नव्हता ना, पण मग असा कसा झाला? कारण ते प्रेम वाटलं गेलं. प्रेम काय झालं? वाटलं गेलं. त्याच्यामुळे काय झालं? त्याच्यामध्ये तो बदल झाला. अंतर्भावते सासूरवाडी, मायबाप राहिली बापुडी, हातोहाती सर्वस्वी कुरकुडी, तितुकेची कार्य त्यांचे. कुडी तितकेची कार्य त्यांचे. नवरी आलिया घरा. पुढच्या ओवीत काय सुंदर सांगितलंय समर्थांनी. नवरी आलिया घरा, अति हव्यास वाटे वरा, म्हणे मज सारखा दुसरा कोणीच नाही. एकदा बायको घरी आल्यानंतर त्याला एवढा आनंद वाटतो की स्वतःच्या जन्म दिलेल्या आई वडिलांना विसरतो आणि म्हणतो, बस माझी बायको आणि मी, हम दो. पुढे हमारे किती? जेवढे असतील तेवढे. नवरी आलिया घरा, अति हव्यास वाटे वरा, म्हणे मज सारखा दुसरा कोणीच नाही. आता नवरी घरी आल्यावर म्हणतो, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, माझ्यासारखा मीच. मायबाप बंधू भगिनी, मायबाप बंधू बहिणी, नवरी न दिसता वाटे काणी, अत्यंत लोधला पापिनी, अविद्येने भुलविला. अत्यंत तो काय झाला त्या ह्याच्यामध्ये बायकोमध्ये, सासूरवाडीमध्ये एवढा अत्यंत तो गुंतला की तो इकडे त्याला आई बाप बंधू भाव त्याला काहीच दिसेना, इकडचं त्याला कोणीच दिसेना. मग पुढे सांगितलं, संभोग नसता इतुका प्रेमा, योग्य झाली या उल्लंघी सीमा, प्रीती वाढविती कामा, करिता प्राणी गुंतला. कशा करता प्राणी गुंतला? तर ह्या एका कामाने प्राण्याला काय झालंय? गुंतवून ठेवलंय. पुढे सांगितलं, जरी न देखे क्षण एक डोळा, तरी जीव होय उताविळा, प्रीतीपात्र अंतरकळ घेऊन गेली. कोणाला हो भावेश महाराज? जरी न देखे क्षण एक डोळा, तरी जीव होय उताविळ. मग आता आई वडिलांची अवस्था आहे का अशी? पहिला तो आईला कुठं बघितली नाही, आई दिसली नाही, तर त्याचा जीव कसा व्हायचा लहान असताना की माझी आई कुठे गेली, माझी आई कुठे गेली. अगदी लक्ष्मी जरी आली तरी, स्वर्गातले देव जरी आले, लक्ष्मी जरी आली तरी आईशिवाय त्याला कोणी पण मोठं दिसत नव्हतं. पण आता अवस्था काय झाली? तीच अवस्था बायकोकडे आली की ती बायको डोळ्यांनी बघितली नाही की ह्याचा जीव काय होतोय, कासावीस होतोय. जरी न देखे क्षण एक डोळा, तरी जीव होय उताविळ, प्रीतीपात्र अंतरकळा घेऊन गेली. मग एवढं प्रेम आता त्या आईवरचं जे प्रेम आहे ते आता कुठे लागलं? बायकोवर लागलं. कोवळे कोवळे शब्द मंजुळ, तिचे शब्द किती किती मंजूळ वाटायला लागले बघा. कोवळे कोवळे शब्द मंजुळ, मर्यादा लज्जा मुख कमळ, वस्त्र लोकणे केवळ ग्रामजाचे मैंदावे, कळवळा येता सावरेना, शरीर विकळ आवरेना, अन्यत्र व्यवसाय क्रमेना हुरहुर वाटे. दुसरं कुठं कामाला जायचं म्हटलं तरी घरी कधी एकदा जातोय आणि कधी एकदा बायकोचं तोंड पाहतोय, अशी त्याला काय लागायला लागली? आता हुरहुर लागायला लागली. व्यवसाय करिता बाहेर, मन लागत असे घरी, व्यवसाय करिता बाहेरी, मन लागत असे घरी, क्षणक्षणा अभ्यंतरी स्मरण होय कामिनीचे. क्षणाक्षणाला कोणाचं स्मरण व्हायला लागलं? तर पत्नीचं स्मरण व्हायला लागलं. प्रत्येक क्षणाला कोण आठवायला लागली? तर पत्नी आठवायला लागली. तुम्ही माझ्या जीवातील जीव, म्हणून अत्यंत लाघव, दावून या चित्त सर्व हिरोणी घेतले. मग सोयरीक काढिते, मैंद सोयरीक काढिते, फासे घालून प्राण घेते, तैसे आयुष्य गेली अंती प्राणियाचे होय. बघा, आयुष्य असं हळूहळू हळूहळू काय चाललंय? तर ह्याच्यामध्येच निघून चाललंय. प्रीती कामिनीसी लागली, जरी तयसी कोणी रागे जेली, तरी परमक्षिती वाटली मानसी गुप्त रूपे. त्या बायकोला, त्या पत्नीला कोणी बोललेलं सुद्धा ह्याला सहन होईना, एवढं प्रेम त्या पत्नीवर त्याचं काय झालं? जडलं. तये भार्ये चेनी कैवारे, माये बापासी नीच उत्तरे. आणि त्या आईच्या त्या बायकोच्या कैवारापोटी तो आपल्या आईवडिलांना नीच उत्तरे करायला लागला. आईवडिलांशी अनादराने बोलू लागला.
तये भार्येचेनी कैवारे माये बापे नीच उत्तरे बोलोनी तिरस्कारे वेगळा निघे. त्या आईवडिलांना तिरस्काराने नीच उत्तरे बोलून काय झाला, वेगळा निघाला. श्री कारणे लाज सांडली, श्री कारणे सखी सोडली, श्री कारणे विघडली सकळही जीवलगे. एका स्त्रीसाठी, एका पत्नीसाठी जन्म दिलेल्या आईवडिलांना विसरून काय झाला, वेगळा निघाला. बघा, त्या बंगल्यावर नुसतं नाव असतंय बरं का गावकर महाराज. त्या बंगल्यावर फक्त आत्ता आम्ही लोणीला गेलो होतो, लोणीचा मुक्काम शोधायला. तर ते आपल्या मुक्कामाच्याच तिथं आसपास कुठेतरी बंगल्यावर नाव आहे बघा, मातृपितृ छाया. तिथे वाचलं बंगल्यावर नाव मातृपितृ छाया, मातृपितृ छाया असंच नाव होतं तिथं बंगल्यावर, मातृपितृ छाया. पण अवस्था काय असती माहिती आहे का, मातृपितृ छाया बंगल्यावर नाव असतं, पण मातृपितृ बाहेर आणि छाया आतमध्ये, ही अवस्था आहे. मातृपितृ कुठे असतात, बंगल्याच्या बाहेर. ती छाया तेवढी कुठे असती, बंगल्यामध्ये. ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची हीच अवस्था आहे हो. म्हणून फार कठीण आहे. मोठ्या मोठ्या खूप शिकलेले ज्या आईवडिलांनी मुलांना इंजिनियर केलं, डॉक्टर केलं, वकील केलं, ज्या आईवडिलांनी एवढ्या खस्ता खाल्ल्या, मुलांसाठी एवढे कष्ट घेतले, तीच मुलं आईवडिलांना म्हातारपणी कुठे नेऊन ठेवतात, वृद्धाश्रमामध्ये. कारण आम्हाला काही तुमचं करायला जमणार नाही. पण आईवडिलांनी कधी असं म्हटले का हो लहानपणी, की मला काही जन्म दिल्यानंतर की मला काय बाबा तुझी शी काढायला मला काही जमत नाही, किंवा तुला घास भरवायला मला काही जमत नाही, किंवा तू म्हणजे त्या बाळाला अगदी चालायचं कसं, बोलायचं कसं, कसं बसायचं, कसं उठायचं, ते बाळ जसं जसं मोठं होईल तसं तसं त्या आईला किती आनंद होत असतो. माझं बाळ आता कुशीवर झालं, माझं बाळ आता पालथं पडलं, माझं बाळ आता सरकू लागलं. म्हणजे एक एक स्टेप त्यांनी पुढे पुढे चालली ना, की त्या आईला तसा तसा आनंद होत असतो. नुसतं ते ना जन्म झाल्यानंतर 2 महिन्यांनी फक्त एका कुशीवर होतं ना, तेव्हा त्या आईचा आनंद बघा. त्या एका कुशीवरनं ते जेव्हा पालथं पडतं ना, तेव्हा त्या आईचा आनंद बघा. ते पालथं पडल्यानंतर पोटाने पुढे सरकतं ना, पोटाने पुढे सरकतं ना, तेव्हा त्या आईचा आनंद बघा. ते पोटाने पुढे सरकत अख्ख्या घरभर रांगतं ना, तेव्हा त्या आईचा आनंद बघा. की घरभर बाळ असं पोटाने सरकत रांगत फिरत असतं, तेव्हा त्या आईला केवढा आनंद होतो. मग हळूहळू काय करते, ते कशाला तरी धरून असं उभं राहायला लागतंय ना, तेव्हा त्या आईचा आनंद बघावं. काही त्या आईला आनंद होत असतो. माझं बाळ आता उभं राहायला लागलं धरून, आणि एक दोन पावलं टाकायला लागलं ना, मग ती आई किती आनंदाने माझं बाळ आता चालायला लागल्यानंतर एखादं बोबडं बोलायला लागलं की माझं बाळ आता बोलायला लागलं. म्हणजे त्या आईला किती आनंदाने त्याचं ते बालपण ते आई अनुभवत असते. आणि तेच आईवडील जेव्हा म्हातारे होतात ना, तेव्हा तीच मुलांचं त्या आईवडिलांकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणजे खरं तर ही शोकांतिका आहे हो, फार मोठी शोकांतिका आहे. की मुलांनी सुद्धा ज्या वेळेला आपण मोठं होतो ना, तेव्हा असं समजायला पाहिजे की आता आपले आईवडील लहान झालेत. आपण मोठं होतो ना, तेव्हा असं समजायचं आहे की आता आपले आईवडील लहान झालेत आणि आता त्यांना आपल्याला सांभाळायचं आहे. आता ते लहान आहेत आणि त्यांना आपल्याला सांभाळायचं आहे. आता हे मुलांनी समजायला पाहिजे. आणि जे बघा बरोबर तसंच्या तसं असते की जसं लहान बाळ असते तेव्हा आईवडील सांभाळत असतात, आणि आईवडील म्हातारे झाले की मुलांनी त्यांना सांभाळायचं असतं. पण तरी सुद्धा तुमचा हिशोब बरोबर कधीच होणार नाही. होईल का? बरोबरी कधीच होणार नाही. तुम्ही त्या आईवडिलांसाठी कितीही करा. तुम्ही असं म्हणाल की आईने मला लहानपणी माझी शिशू काढली, मला खाऊ पिऊ घातलं, माझं सगळं केलं, तेच मी आईचं म्हातारपणी केलं म्हणजे फिटणफाट झाली. तू सगळं करशील ते आईसाठी, सगळं करशील, पण 9 महिने पोटात आईला ठेवशील का? 9 महिने पोटात ठेवशील का आईला? नाही ठेवणार. नाही ठेवू शकत. ज्या वेळेला ते बाळ जन्माला येते ना, तेव्हा ती आपल्या स्तनाचं दूध त्या बाळाला पाजत असते. ते करू शकतो का आपण किती पण आईवडिलांसाठी करा, किती करा, त्यांना झोपाळ्यात हलवा, पण तरी तुमचे उपकार, आईवडिलांचे उपकार तुम्ही कधीच फेडू शकत नाही. कधीच नाही फेडू शकत. कारण 2 गोष्टी तुम्ही कधीच करू शकत नाही. आईवडिलांनी तुम्हाला दूध पाजले, त्याची फेड तुम्ही कशी करणार? आईने तुम्हाला दूध पाजलंय, त्याची फेड कशी करणार? आईने 9 महिने उदरामध्ये तुम्हाला ठेवलंय, सांभाळलंय पोटामध्ये,
की तिखट खावंसं वाटलं तरी तिने विचार केला की मी तिखट खाल्लं तर माझ्या बाळाला आतमध्ये पोळेल, मी जर का आंबट खाल्लं तर माझ्या बाळाला आतमध्ये त्रास होईल, मी काही पण खाल्लं तर माझ्या बाळाला आतमध्ये त्रास होईल. हे असं करून तिने 9 महिने त्या बाळाला गर्भामध्ये किती सांभाळले. आणि जन्म झाल्यानंतर त्या बाळाचं तोंड पाहण्यासाठी ती आई किती आसुसलेली असते हो. म्हणजे आईशिवाय काय म्हणतात ना, डोळे मिटेपर्यंत प्रेम करणारी जगात आईशिवाय दुसरी कोणीही स्वतःचे डोळे मिटेपर्यंत मुलांवर प्रेम करणारी ही फक्त आईच असते. म्हणून बघा फार त्या कवीची कविता मला आठवली. आपल्याकडे वेळ नाही, आपल्याकडे नेहमीच वेळ कमी पडतो या समासाला, पण काय सुंदर आहे हो. हंबरून वासराला चाटती जवा गाय, तवा मले तिचे मंदी दिसती माझी माय. बघा काट्या कुट्या वेचायला माय जाई राणा, पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी. काट्यामध्ये बघा त्या काट्यामध्ये सुद्धा मला कोण दिसते तर माझी आई दिसते. आणि दूध नसताना आईने काय केलं, पिठामध्ये पाणी घातलं. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा ताणा. माई बघा दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पाणा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. म्हणजे माझ्या आईने माझ्यासाठी काय केलंय हो, काय नाही केलं तिने. किती परिस्थिती आली तरी स्वतः एक वेळेला उपाशी राहिली ती आई माझी. म्हणून नेहमी बघा नेहमी काय करायचं माहिती आहे का, आई वडिलांचे उपकार कधीच विसरायचं नाही. आई वडिलांचे आपल्यावर एवढे एवढे उपकार असतात. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात अन लख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. काय हो, आई मायेचा सागर आहे. म्हणून आई म्हणजे बघा, आई म्हणजे मायेचा सागर आहे. आणि ज्याच्या घरी आई नाही ना, त्याचा हा मायेचा सागरच आटलेला आहे. ज्याच्या घरी आई नाही त्याचा काय झालाय, मायेचा. आई जगाचा व्यवहार, आई बघा, आई जगाचा व्यवहार, आई मायेचा सागर. ज्याच्या घरी आई नाही त्याची रिकामी घागर. काय सांगितलंय, आई जगाचा व्यवहार, आई मायेचा सागर. ज्याच्या घरी आई नाही त्याची रिकामी घागर. तर आई म्हणजे काय हो, आई म्हणजे मायेचा सागर आहे. आणि तो मायेचा सागर आणि ती घागर रिकामी होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. म्हणून काय सांगितलंय पुढे, श्रीकारणे देह विकिला, श्रीकारणे सेवक झाला, श्रीकारणे सांडवला विवेकासी. श्रीकारणे लोलंगता, श्रीकारणे अतिनम्रता, श्रीकारणे पराधीनता अंगीकारिली. श्रीकारणे लोभी झाला, श्रीकारणे धर्म सांडिला, श्रीकारणे अंतरला तीर्थयात्रा स्वधर्म. श्रीकारणे सर्वता काही, शुभाशुभ विचारले नाही, तनु मनु धनु सर्वही अनन्य भावे अर्पिले. सगळं काय त्या बायकोच्या पायापाशी नेऊन ओतलं. श्रीकारणे सगळं श्रीकारणे दाखवले. श्रीकारणे परमार्थ बुडविला, श्रीकारणे स्वहितास नाडला, ईश्वरे कानकोडा झाला, श्रीकारणे कामबुद्धी. श्रीकारणे सोडिली भक्ती, श्रीकारणे मोडिली विरक्ती, श्रीकारणे सायुज मुक्ती तेही तुच्छ मानिली.
सायुज मुक्ती सुद्धा मोक्षप्राप्ती सुद्धा स्त्रीसाठी त्याला काय पडली, तुच्छच वाटली. एके स्त्रिये चिणी गुणे ब्रह्मांड वाटले ठेंगणे, जीवलगे ती पिसुणे ऐसी वाटली. आईसारखी जन्मदाती आई वडील हे सुद्धा त्याला त्या एका पत्नीपुढे काय झाले, सगळे तुच्छ वाटले. ऐसी आंतरप्रीती जडली, सर्वस्वाची सांडी केली, तव ते मरून गेली अकस्मात भार्या. आता ज्या बायकोसाठी सगळे सोडले, ज्या बायकोसाठी आई वडील सोडले, ज्या बायकोसाठी भावंड सोडली, ज्या बायकोसाठी नातेगोती सोडली, ज्या बायकोसाठी सगळं सोडलं, ती बायकोच मरून गेली. बघा आता ही सगुण परीक्षा आहे. अजून आपल्याला 3 समास आहेत पुढं, की ती बायको मेल्यावर पुढं काय झालंय ते पण आहे पुढच्या समासात, म्हणून कोणी खाडे करू नका. आयसी आंतरप्रीती जडली, सर्वस्वाची सांडी केली, तव ते मरून गेली अकस्मात भार्या. तेने मनी शोक वाढला, म्हणे थोर घात झाला, आता कैचा बुडाला संसार माझा. आता ऊर बाडवायला लागला. आता काय म्हणला, आता माझा संसार काय झाला, बुडाला, कारण मी या बायकोसाठी सगळं सोडलं आणि ही बायकोच मरून गेली. मग काय म्हणतोय, जीवलगाचा सोडला संग, अवचित झाला घरभंग, आता करू माया त्याग म्हणे दुःख. आता म्हणतो मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेतो, मला पण जगायचं नाही कारण बायको मेली. स्त्री घेऊन आडवी मेलेली, स्त्री घेऊन आडवी, उर बडवी पोट बडवी, लाज सांडुनी गौरवी लोका देखता. उर बडवायला लागला, आता माझं काय होणार, आता माझं संसाराचं काय होणार, आता माझं काय होणार. स्त्री घेऊन आडवी, उर बडवी पोट बडवी, लाज सांडून गौरवी लोका देखता, म्हणे माझे बुडाले घर, आता न करी हा संसार, दुःखे आक्रंदला थोर घोर घोषे. तेने जीव वारया वेधला, सर्वस्वाचा उबग आला, तेने दुःखे झाला जोगिका महात्मा. आता काय म्हणतो, आता काय नको, मला जीवनामध्ये काही रस राहिलेला नाही. आता जसं काय जोगिका महात्मा म्हणजे जसं काय तो संन्यासीच झाला, आता काय नको म्हणतो मला, सगळ्याचा उबग आला. मग पुढे काय झालं, का ते निघून जाणे चुकले, पुन्हा मागुते लग्न केले. बघा आता साखरे महाराज कुठे होते इतक्या वेळ, काय सांगितलं, का ते निघून जाणे चुकले, पुन्हा मागुते लग्न केले, त्याने अत्यंत मग्न झाले मन द्वितीय संबंधी. काय सांगितलं की पहिली बायको मेली, आता दुसरी केली. आता ते पुढच्या समासात आहे बरं का, आता काही मिळणार नाही, आता आपली वेळ संपलेली आहे. का ते निघून जाणे चुकले, पुन्हा मागुते लग्न केले, त्याने अत्यंत मग्न झाले मन द्वितीय संबंधी. आता काय सांगतायत समर्थ, की परत आता काय झालं, लग्न केलं. का लग्न केलं, का केलं हो साखरे महाराज लग्न का केलं, तर आजूबाजूचे शेजारचे पाजारचे काय सांगतात, 13व्या दिवशीच काय 13व्या दिवशी शेजारी पाजारी सांगतात की बाबा रे तुझ्यासाठी नको करू, पोरांसाठी तरी कर. कोणासाठी कर, बायको पोरांसाठी ना, मग ती पोरांसाठी असती का. का ते निघून जाणे चुकले, पुन्हा मागुते लग्न केले, त्याने अत्यंत मग्न झाले मन द्वितीय संबंधी. झाला द्वितीय संबंध, सवेची मांडीला आनंद, श्रोती व्हावे सावध पुढले समासी. पुढच्या समासामध्ये आता परत सावध राहा म्हणून सांगितलंय समर्थांनी. बघा हे समास चुकू नका, सोगुण परीक्षेचे अत्यंत महत्त्वाचे समास आहेत. आपल्या सगळ्या जीवनाचा चित्रपट आहे इथं. पहिला जन्मदुःख निरूपण दाखवला, जन्माला आल्यावर काय केलं, जन्मदुःखाचा अंकुर जन्म शोकाचा सागर, कसा तो मातेच्या गर्भामध्ये खाली डोकं वरपाय कसा अडकलेला होता, जन्माला येताना कसा अडकला, नाकी तोंडी बैसले मास, लोक म्हणती आडवे आले खांडुनी काढा, मग हस्तपाय छेदून घेती, हाता पदले ते कापिती, मुख नासिक उदर, हे सगळं मागच्या जन्मदुःख निरूपणमध्ये दाखवलं. नंतर सोगुण परीक्षेमध्ये इथपर्यंत आपण आलोय. आता द्वितीय संबंध झाला, पहिली बायको गेली, आता दुसरी केली. आता दुसरी केल्यानंतर पुढच्या समासामध्ये काय देणार आहेत समर्थ ते आपण पुढच्या समासामध्ये पाहू. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सोगुण परीक्षानाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव,
पियुषांचे चंद्रवेजे आलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजे जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवा वेजे एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुदेव दत्त बजरंग बली की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी